झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे। निवडणूक प्राधिकरण स्थापन न केल्यामुळे राज्यातील 20,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्यात। तसंच केंद्रानं 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकार कायद्यात केलेल्या बदलाची पद्धत कायदेशीर नसल्याचं गुजरात हायकोर्टानं नमूद केल्यामुळे राज्याचा कायदाही अडचणीत सापडलाय। केंद्र सरकारने 97व्या घटना दुरुस्तीद्वारे सहकार कायद्यात बदल केला खरा, मात्र हा कायदाच आता कायद्याच्या कचाट्यात सापडलाय। सहकार विषय राज्य सरकारांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे केंद्र सरकारनं सहकार कायद्यात बदल करतेवेळी 50%हून अधिक राज्यांची सहमती घेणं आवश्यक होतं। परंतु 97वी घटना दुरुस्ती करताना केंद्र सरकारने राज्यांची परवानगी घेतली नाही। हा मुद्दा गुजरात हायकोर्टानं उपस्थित केल्यामुळे हा कायदा गुजरातमध्ये लागू होणार नाहीये। महाराष्ट्रातही केंद्राच्या कायद्याचा आधार घेऊन नवा सहकारी कायदा येऊ घातलाय आणि या संदर्भात मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल झाल्यानं राज्याचा सहकार कायदाही अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 97 अमेंडमेंट जो किया गया था पूरे इंडिया के लिए, हर एक स्टेट के लिए किया गया था, हाईकोर्ट ने सेट असाइड किया, इसलिए उसका कोई वैलिडिटी नहीं है। और इसको बेस बना के MCS एक्ट, महाराष्ट्र कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट को अमेंड किया गया। जब बेस गलत है तो MCS एक्ट को आप अमेंड कर ही नहीं सकते, स्टेट गवर्नमेंट को पावर नहीं है। गुजरात हायकोर्टने ते रद्दबदल केलेले आहे। त्याचप्रमाणे मुंबई हायकोर्टमध्ये सध्या जवळजवळ 8 पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स पेंडिंग आहेत। तर त्याच रस्त्यावर मुंबई हायकोर्ट सुद्धा त्याला स्थगिती देण्याची शक्यता जास्त वाटते। राज्याच्या नव्या सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकींसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केलं जाणार आहे। परंतु ते निर्माण न केल्यामुळे 1.5 वर्षांपासून राज्यातील 20,000हून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या। येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत कायदा मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असलं तरी गुजरात हायकोर्टाप्रमाणे मुंबई हायकोर्टानंही तशीच भूमिका घेतल्यास कायदा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।